भाजपने 400 नाही तर 543 सांगणे योग्य ठरेल। भाजपच्या 400 पारच्या घोषणेवर शरद पवारांची टीका। मोदी आणि पुतीन यांच्यात कुठलाही फरक नाही, पवारांचा मोदींवर हल्लाबोल। धैर्यशील मोहिते पाटलांची राष्ट्रवादी शरद पवार पक्षात गैरवापसी। धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश। नारायण राणेंनी रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी घेतले 4 उमेदवारी अर्ज। नारायण राणेंच्या नावाची पक्षाकडून अद्याप घोषणा नाही, तरीही राणेंनी घेतले उमेदवारी अर्ज। नाशिक लोकसभेवरून शिवसेना राष्ट्रवादीत रस्सीखेच। दोन्ही पक्षांचे नेते नाशिकच्या जागेसाठी आग्रही, तर उमेदवाराबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, दादा भुसेंचं वक्तव्य। राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही, मुंबईत कधीही कुठेही गोळीबार होऊ शकतो। सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबारावरून राऊतांचा हल्लाबोल। लोकसभेसाठी मोदी की गॅरंटी नावाने भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध। 2024च्या निवडणुकीसाठी भाजपचे संकल्प पत्र जाहीर। दिल्लीतून काँग्रेसच्या वरिष्ठांचा विश्वजित कदमांवर दबाव असल्याची माहिती। मविया एकसंध राहण्यासाठी कदमांनी सोबत राहणे गरजेचे, काँग्रेस वरिष्ठांचा विश्वजित कदमांना सल्ला। महायुतीचं जागा वाटप अखेर ठरलं असल्याची सूत्रांची माहिती। रत्नागिरी सिंधुदुर्गातून नारायण राणेंची उमेदवारी निश्चित असल्याची माहिती, तर नाशिकमध्ये हेमंत गोडसे की अजय बोरस्ते याबाबत सस्पेन्स मात्र काय। जरांगे पाटलांची महायुती सरकारवर टीका। मराठा समाजाला फसवण्याचं काम महायुती सरकारनं केलं। 6 जूनला आरक्षण मिळालं नाही तर उपोषण सुरू करणार। सुनेचा हक्क सासऱ्यांनी नाकारला। आशिष शेलारांचा ट्विटरवरून शरद पवारांवर हल्लाबोल। महाराष्ट्राने बारामतीच्या लेकीचे अगतिक बाबा पाहिले, शेलारांची शरद पवारांवर टीका। विशाल पाटील लोकसभा लढण्यावर ठाम। विशाल पाटलांची अपक्ष म्हणून अर्ज भरण्याची तयारी, मात्र काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची विशाल पाटील यांना अजूनही आशा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 133वी जयंती। देशभरात उत्साहाचं वातावरण। महामानवाला अभिवादन करण्यासाठी दादर चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पक्षाकडून आणखी एक जबाबदारी। अंबादास दानवेंची शिवसेना युबीटीच्या नेतेपदी निवड। सामनामधून नेतेपदी निवडीची घोषणा। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नागपूर दौऱ्यावर। चंद्रपूर मतदारसंघात निवडणूक प्रचार सभेला करणार संबोधित। सुधाकर बडगुजर संजय राऊत यांच्या भेटीला लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी भेट। राऊत बडगुजरांची नाराजी दूर करू शकतील का, याकडे सर्वांचं लक्ष। मुख्यमंत्र्यांनी अभिनेता सलमान खान यांच्याशी फोनवरून केली चर्चा। फोनवरून चर्चा करून त्यांना सुरक्षेसंदर्भात दिला दिलासा। मुंबईतून कोकण मार्गे 32 अतिरिक्त उन्हाळी गाड्या। रेल्वे मार्गावरील बहुतांश सर्वच रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा यादी फुल। 8 दिवस मराठवाड्याची चिंता वाढली। जायकवाडी धरणाची पाणी पातळी घटली। जायकवाडीत पाणीसाठा केवळ 16%वर। मराठवाड्यात 5व्या दिवशी अवकाळीने झोडपलं। मराठवाड्यात विदर्भात वादळी पावसामुळे पिकं उद्ध्वस्त। अवकाळीमुळे 5 नागरिकांचा मृत्यू तर 54हून अधिक पशु दगावले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।